श्रोतेहो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वार हा एका ग्रहाशी जोडलेला असतो आणि त्याचा प्रभाव तुमच्या स्वभावावर आणि आयुष्यावर पडतो. प्राचीन ऋषींनी हे ओळखले होते की वारानुसार ऊर्जा बदलते आणि त्यानुसार जीवनावर परिणाम होतो. तुम्ही कोणत्या दिवशी जन्मलात, तो वार तुमच्यात कोणते गुण घेऊन आला आहे, चला तर मग जाणून घेऊयात. सोमवारी जन्मलेले व्यक्ती. 1. सोमवार हा चंद्राच्या अधिपत्याखाली येतो आणि कर्क राशीवर त्याचा प्रभाव असतो. 2. असे म्हणतात की चंद्राच्या प्रभावाखाली जन्मलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत अधिक भावनाशील, कुटुंबवत्सल आणि प्रेमळ असतात. 3. या व्यक्ती नियंत्रणप्रिय असू शकतात, व्यसनाधीनतेला बळी पडू शकतात आणि इतरांच्या तुलनेत अधिक असुरक्षितता व कमकुवतपणा दर्शवू शकतात. 4. या दिवशी जन्मलेली व्यक्ती मृदू, शांत, सत्यप्रेमी, चांगल्या स्वभावाची आणि ठाम विचारसरणी असलेली असते. 5. सोमवार हा अस्थिर आणि सतत बदलणारा दिवस असतो. 6. यावेळी भावना आणि चंचलता वाढते. स्वप्नाळूपणा आणि रोमॅन्टिक मनोवृत्ती अधिक प्रभावीपणे दिसून येते. 7. कल्पनाशक्तीला चालना मिळते, त्यामुळे हा दिवस लेखकांसाठी विशेष लाभदायक ठरतो. 8. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र स्त्री तत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे सोमवार स्त्रियांवर अधिपत्य ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो. 9. असे मानले जाते की सोमवारी जन्मलेल्या मुली उत्तम पत्नी आणि माता होतात, तसेच कुटुंबाचे उत्तम पोषण करतात. 10. संवेदनशीलता ही सोमवारी जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. 11. सोमवार हा काहीसा भावनिक आणि तणावग्रस्त दिवस असतो, पण घरातील सर्व कामे करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. 12. आपल्या जवळच्या कुटुंबियांसोबत आणि विश्वासू मित्रांसोबत वेळ घालवावा, जेणेकरून आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकू. 13. सोमवारी जन्मलेली व्यक्ती संवेदनशील, दयाळू, लवचिक, नम्र, मातृवत आणि किंवा मालकी हक्क गाजवणारी, अतिसंवेदनशील व अस्थिर स्वभावाची असते. मंगळवारी जन्मलेले व्यक्ती. 1. मंगळवार मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो आणि मेष व वृश्चिक राशींशी त्याचा संबंध असतो. 2. या दिवशी जन्मलेले लोक ऊर्जा आणि कृतीने परिपूर्ण असतात. ते विचार करून योजना आखण्यापेक्षा अचानक निर्णय घेणे अधिक पसंत करतात. 3. हे लोक अत्यंत धाडसी असतात. त्यांच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयांपैकी काही योग्य असतात तर काही चुकीचे ठरू शकतात. मात्र ते कधीही निर्णय न घेता गप्प बसत नाहीत. 4. या दिवशी जन्मलेली व्यक्ती रागीट आणि धैर्यवान असते. श्रोतेहो, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. येणाऱ्या 24 तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल. 5. त्यांच्यात उत्तम कार्यक्षमता असते आणि स्त्रियांचे सहकार्य त्यांना मिळते. 7. मंगळवार हा तीव्र, जोशपूर्ण आणि संघर्षमय स्वभावाचा दिवस मानला जातो. 8. योद्धे, शूरवीर, शिपाई आणि सैन्यतज्ज्ञ मंगळवारी जन्म घेतात. 9. प्राचीन काळी हा दिवस अत्यंत कठीण मानला जात असे. 10. असे निरीक्षण आहे की या दिवशी युद्धे व लष्करी उठाव सुरू केले जातात. 11. हा दिवस नवीन काम सुरू करणे, संघर्ष, मोठे बदल आणि धाडसी उपक्रमांसाठी योग्य आहे. 12. या दिवशी जास्त विश्रांती घेणे किंवा निष्क्रिय राहणे टाळावे. 13. नवीन प्रकल्प सुरू करावेत आणि शारीरिक मेहनतीच्या कामात व्यस्त राहावे. मंगळवार हा सहकार्य किंवा शांत वाटाघाटीसाठी योग्य नसतो, कारण मंगळ ग्रह संघर्ष निर्माण करतो. 14. या दिवशी जन्मलेली व्यक्ती धाडसी, नेता, सर्जनशील, क्रांतिकारक आणि किंवा रागीट, अधीर, आक्रमक, विध्वंसक व उग्र स्वभावाची असते. बुधवारी जन्मलेले व्यक्ती. 1. बुधवारी जन्मलेल्यांचे अधिपत्य बुध ग्रहावर असते, जो संवाद आणि संप्रेषणाचा ग्रह मानला जातो. 2. बुध ग्रह मिथुन आणि कन्या राशींशी संबंधित आहे. 3. हे लोक अत्यंत हुशार, बोलके आणि चपळ बुद्धीचे असतात. ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सहज सामावून घेतात. 4. त्यांच्या संवाद कौशल्याचा वापर योग्य किंवा अयोग्य पद्धतीने होऊ शकतो. हे लोक उत्कृष्ट विक्रेते, राजकारणी किंवा मोठे विचारवंत होऊ शकतात. तसेच आपली बोलण्याची ताकद वापरून लोकांची फसवणूक करणारे चतुर ठगही बनू शकतात. 5. बुधवारी जन्मलेली व्यक्ती आकर्षक दिसणारी, उच्च बौद्धिकतेची आणि ज्ञानाची आवड असलेली असते. 6. या लोकांना विनोदाची अत्यंत आवड असते. हे लोक मोठे मिश्किल असतात आणि समाजात सहज मिळून मिसळतात. 7. बुधवारी जन्मलेले लोक बहुगुणी, चतुर आणि संवाद कुशल असतात. 8. त्यांचे प्रेमजीवन एका मोठ्या रोलर कोस्टर प्रमाणे असते. ते सतत चढ उतार अनुभवतात.
9. त्यांचा वैयक्तिक जीवनसंग्रह अत्यंत अस्थिर असतो आणि भावनिक उलथापालथ वारंवार होत राहते. 10. त्यांना स्थिर आणि समंजस जोडीदाराची आवश्यकता असते जो त्यांना भावनिक आधार देऊ शकेल. 11. जखमी किंवा रागावले असताना हे लोक कधी शांत राहून गप्प बसतात तर कधी प्रखर शब्दांनी वादंग निर्माण करतात. त्यांच्यासाठी मध्यम मार्ग नाही. 12. हे लोक पत्रकारिता, गुप्तहेरगिरी आणि मनोरंजन क्षेत्रात यशस्वी होतात. ते नट, अभियंते, दागिने डिझाईन करणारे, केस कापणारे, हेअर ड्रेसर यांसारख्या क्षेत्रात चमकू शकतात. 13. हे लोक लहान लहान प्रवास पसंत करतात पण बंदिस्त जागेत फार काळ राहणे त्यांना सहन होत नाही. 14. पर्वतारोहण किंवा हवेतून उडण्याचे खेळ, हँग ग्लायडिंग त्यांना खूप आवडतात. 15. बुधवारी जन्मलेले लोक खूपच अस्थिर आणि चंचल असतात त्यामुळे ते अनेकदा इतरांना अस्वस्थ करू शकतात. 16. बुध हा व्यापार, ज्ञान आणि माहितीचा ग्रह आहे. 17. बुधवारी लोकांची विचारशक्ती अधिक वेगवान, जिज्ञासू आणि संवाद साधण्यास तत्पर असते. 18. बुधवारी जन्मलेले लोक बहुधा अत्यंत शहाणे आणि व्यावसायिकदृष्ट्या कुशाग्र बुद्धीचे असतात. 19. हा दिवस प्रवास, मार्केटिंग, व्यापार, नेटवर्किंग, व्यवसाय सौदे, नवीन संपर्क, प्रशासकीय आणि बौद्धिक कार्यासाठी उत्तम मानला जातो. 20. बुधवारी समस्या शांतपणे आणि वाद न घालता सोडवता येतात. 21. बुधवारी जन्मलेली व्यक्ती तर्कशुद्ध, संवादकुशल, बहुगुणी, जलद विचार करणारी आणि किंवा गप्पिष्ट, बेभरुशी, दुटप्पी, निष्काळजी असते. गुरुवारी जन्मलेले व्यक्ती. 1. गुरुवार हा गुरु बृहस्पती ग्रहाच्या अधिपत्याखाली असतो आणि धनु व मीन राशींशी संबंधित आहे. 2. गुरु हा सर्वात मोठा ग्रह असल्यामुळे गुरुवारी जन्मलेले लोकही मोठ्या व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांच्यात संपत्ती, शहाणपण आणि दातृत्वाचे गुण असतात. 3. पण हे लोक लोभी, अतिरेक करणारे किंवा स्वार्थीही असू शकतात. 4. एकतर हे लोक सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर करतात किंवा काहीही करत नाहीत, मधला मार्ग त्यांना मान्य नसतो. 5. गुरुवारी जन्मलेली व्यक्ती दयाळू, व्यावहारिक आणि वेळेचा योग्य वापर करणारी असते. 6. प्राचीन काळी गुरुग्रहाला ग्रहांचा राजा मानले जात असे म्हणून गुरुवार हा राजेशाही दिवस मानला जातो. 7. गुरुवारी जन्मलेले लोक आशावादी, व्यापक दृष्टिकोन असलेले आणि प्रतिष्ठेचे मानले जातात. 8. त्यांच्यात नेतृत्व गुण सहज दिसून येतात आणि ते समाजात उच्च स्थान मिळवतात. 9. प्राचीन काळात गुरुवारी जन्मलेले लोक पुरोहित किंवा ज्ञानी व्यक्ती म्हणून निवडले जात असत. 10. हा दिवस धर्म, राजकारण आणि उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींसाठी उत्तम मानला जातो. 11. गुरुवारी कायदे, राज्यव्यवस्था आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. 12. मात्र हा दिवस व्यापार व्यवहार, नवीन करार किंवा व्यावसायिक संपर्कांसाठी शुभ मानला जात नाही. 13. गुरुवारी जन्मलेली व्यक्ती सन्माननीय, उदार, आनंदी, तत्वज्ञानी आणि किंवा अति खर्चिक, गर्विष्ठ, कपटी, टोचून बोलणारी, हट्टी असू शकते. शुक्रवारी जन्मलेले व्यक्ती. 1. शुक्रवारी जन्मलेले लोक शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात, जो सौंदर्य, कला आणि प्रेमाचा ग्रह मानला जातो. 2. शुक्र हा आकर्षण, कला आणि सौंदर्याशी संबंधित ग्रह असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक साधारणपणे देखणे, मोहक आणि कलात्मक दृष्टिकोन असलेले असतात. 3. हे लोक अत्यंत चोखंद आणि सौंदर्यप्रेमी असतात. ते नेहमी नीटनेटके राहतात. स्टाईल आणि फॅशनकडे त्यांचे विशेष लक्ष असते. 4. हे व्यक्तिमत्वाने शांत, प्रेमळ आणि आनंदी असतात, त्यामुळे समाजात त्यांना सहज मान्यता मिळते. 5. कला, संगीत, चित्रकला आणि अभिनय क्षेत्रात हे लोक सहज यश मिळवतात. 6. हे अत्यंत रोमॅन्टिक स्वभावाचे आणि भावनिक असतात, त्यामुळे त्यांचं प्रेमजीवन बहुतेकदा रंगतदार आणि सुंदर असतं. 7. या दिवशी जन्मलेले लोक उत्कृष्ट राजनैतिक कौशल्य दाखवतात, त्यामुळे ते उत्तम मुत्सद्दी, मध्यस्थ किंवा समुपदेशक होतात. 8. हा दिवस विश्रांती आणि आनंदासाठी उत्तम मानला जातो. शुक्रवारी लोकांना शांतपणे वेळ घालवायला आवडते. 9. स्वतःच्या देखण्या स्वरूपाकडे ते विशेष लक्ष देतात, त्यामुळे सौंदर्य उपचार, मेकअप, फॅशन आणि केशभूषा याकडे त्यांचा कल अधिक असतो. 10. शुक्रवारचा प्रभाव व्यक्तीला विलासी बनवू शकतो, त्यामुळे काही वेळा हे लोक भोगवादी आणि आळशी होतात. 11. अतिवासना आणि विलासी जीवनशैली यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 12. हे लोक अत्यंत संवेदनशील आणि भावनाशील असतात, त्यामुळे ते पटकन प्रेमात पडतात आणि तितक्याच पटकन हृदयभंगाचाही अनुभव घेतात.
13. शुक्रवारी विवाह, नवे नातेसंबंध सुरू करणे आणि कलात्मक उपक्रम सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. 14. या दिवशी जन्मलेली व्यक्ती सौंदर्यप्रेमी, प्रेमळ, कलात्मक, सामाजिक आणि किंवा विलासी, स्वार्थी, आळशी आणि असंवेदनशील असू शकते. शनिवारी जन्मलेले व्यक्ती. 1. शनिवार हा शनिग्रहाचा दिवस आहे, जो कर्म, न्याय आणि शिस्तीचा ग्रह मानला जातो. 2. शनी हा कर्मफलदाता मानला जात असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक गंभीर, जबाबदार आणि कष्टाळू असतात. 3. ही व्यक्ती नियमांवर चालणारी, कडक शिस्तीची आणि कार्यक्षम असते. 4. त्यांची आयुष्यभर मेहनत, संयम आणि कष्टांवरच प्रगती होते. 5. ते अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि आत्मनिर्भर असतात, त्यामुळे ते उत्तम नेते, विचारवंत, शिक्षक किंवा वैज्ञानिक होऊ शकतात. 6. त्यांचं स्वभावतः एकाकीपणाकडे अधिक झुकतं, त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या विचारांच्या विश्वात मग्न असतात. 7. शनिवारी जन्मलेले लोक परिस्थितीशी जुळवून घेण्यात कुशल असतात, पण ते खूपच संवेदनशील आणि मनात राग साठवून ठेवणारे असू शकतात. 8. हा दिवस ध्यान, साधना, आत्मपरीक्षण आणि शांततेचा मानला जातो. 9. हे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेतात आणि त्यांच्या ध्येयावर ठाम राहतात. 10. त्यांचा आत्मनिर्भर आणि मितभाषी स्वभाव, काही वेळा इतरांना ते अहंकारी आणि थंड वाटू शकतात. 11. शनिवारी नवीन व्यवसाय, मोठे प्रवास किंवा विवाह टाळावेत, कारण हा दिवस जुने कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक चांगला मानला जातो. 12. या दिवशी जन्मलेले लोक यश मिळवतात, पण उशिराने आणि कठीण परिश्रमानंतर. 13. त्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि विलंब असतो, पण अखेरीस त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना हमखास मिळतं. 14. शनिवारी जन्मलेली व्यक्ती संयमी, व्यावहारिक, मेहनती, जबाबदार आणि किंवा निराशावादी, संशयी, गंभीर, एकलकोंडी असू शकते. रविवारी जन्मलेले व्यक्ती. 1. रविवार हा सूर्याच्या अधिपत्याखाली असतो, जो तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचे प्रतीक आहे. 2. या दिवशी जन्मलेले लोक स्वभावतः प्रभावशाली, आत्मनिर्भर आणि करारी असतात. 3. त्यांच्यात जन्मजात नेतृत्व गुण असतात, त्यामुळे हे लोक उच्च पदांवर पोहोचतात. 4. हे लोक आत्मकेंद्रित, उत्साही आणि सर्जनशील असतात. 5. त्यांचा करिश्मा आणि आत्मविश्वास त्यांना समाजात वेगळं स्थान मिळवून देतो. 6. या लोकांना नाव, प्रसिद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठेची आवड असते. 7. हे अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करतात. 8. त्यांच्या स्वभावात साहस आणि धोका पत्करण्याची वृत्ती असते, त्यामुळे हे उत्तम व्यावसायिक आणि नेते होऊ शकतात. 9. या दिवशी जन्मलेले लोक अत्यंत थेट बोलणारे आणि स्पष्ट वक्ते असतात. 10. रविवारी नवीन कामाची सुरुवात, विवाह आणि सर्जनशील उपक्रम सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. 11. स्वतःच्या महत्वाकांक्षेच्या मागे लागल्यामुळे कधी कधी हे लोक अहंकारी, एकट आणि हट्टी होऊ शकतात. 12. त्यांचा स्वभाव तिखट असू शकतो, पण त्यांच्या मनात द्वेष नसतो. 13. ते अत्यंत जिद्दी आणि अभिमानी असतात, त्यामुळे एखाद्याने त्यांचा अपमान केल्यास ते सहज माफ करत नाहीत. 14. रविवारी जन्मलेली व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण, कर्तबगार, सर्जनशील, धाडसी आणि किंवा अहंकारी, एकट, हट्टी, आत्मकेंद्रित असू शकते. श्रोतेहो, तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला आहे व त्यानुसार तुम्हाला वरील माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.